राजापूर तालुक्यातील थाऊलवल्ली तरबंद तसेच जैतापूर या परिसरामध्ये आणि अर्जुना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व्यवसाय सुरू आहे। याबाबत वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। सदर बाब अत्यंत गंभीर असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या संदर्भातील पत्र तक्रारदार रुपेंद्र कोठाकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन तक्रार करणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली। तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। तक्रारदाराने आमदारांच्या जनता दरबारात सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता। आमदार किरण सामंत यांनी वाळू काढायला सांगितले असा व्हिडिओ क्लिप सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली। महिलांची ती व्हिडिओ क्लिप होती। राजापूर तालुक्यातील थाऊलवल्ली तरबंदर व जैतापूर परिसरात अवैध वाळू उत्खनन व्यवसाय वाळू उपसा हे करणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्याला थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार राजापूरमध्ये घडलाय। तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनामध्ये धमकी देण्यात आल्याचं सुद्धा नमूद केलं आहे। तसेच तक्रारदारांनी आमदारांच्या जनता दरबारात सुद्धा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। मात्र कार आमदार किरण सावंत यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना या संदर्भातली प्रतिक्रिया दिली होती की वाळू काढायला मीच सांगितलं असा थेट एका प्रकारे कबुलीच त्यांनी दिली होती। त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा काही संतप्त आल्या होत्या। हा सगळा नेमका प्रकार कसा घडतो हे या तक्रारदाराला रुपेंद्र कोठारकर यांनी ग्राउंडवरून सांगितलंय। हे दृश्य आपण पाहतोय। अर्जुना नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा सुरू आहे। मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होते। कायद्याची पायमल्ली खरं तर या ठिकाणी कायदा पाळला जात नाही का असा आता प्रश्न जनसामान्य विचारतायत। पाहूयात तो व्हिडिओ नेमका काय। मी आता जैतावरून धावलेली या ब्रिजवरती जैतावरून धावलेली ब्रिजवरती काल वाळूची गाडी पकडली होती आणि आता पण तुम्हाला दाखवतो राजरस्त्याने वाळू काढत आहे। आणि आता जी वाळू काढलेली आहे ना ही ब्रिजच्या खाली वाळू आहे। जैतापूरच्या ब्रिजच्या तो ढीग एक मारलेला आहे आणि बिचारी सकाळी गाड्या वेड्या भरून गेलेल्या आहेत इथून। आणि आता तो ढीग आज सकाळचा ढीग आहे। अजून पण प्रशासन कारवाई कुठलीच केलेली नाही या गोष्टीवर। काय बोलावं आणि येऊन धमकी देतात येऊन कसं काय होणार। मी आता जैतावरून धावलेली या ब्रिजवरती जैतावरून धावलेली ब्रिजवरती काल वाळूची गाडी पकडली होती आणि आता पण तुम्हाला दाखवतो राजरस्त्याने वाळू काढत आहे। आणि आता जी वाळू काढलेली आहे ना ही ब्रिजच्या खाली वाळू आहे। जैतापूरच्या तो ढीग एक मारलेला आहे आणि बिचारी सकाळी गाड्या वेड्या भरून गेलेल्या आहेत इथून। आणि आता तो ढीग आज सकाळचा ढीग आहे। अजून पण प्रशासन कारवाई कुठलीच केलेली नाही या गोष्टीवर। काय बोलावं आणि येऊन धमकी देतात। दरम्यान त्या महिलांना जेव्हा वाळू उपसण्यापासून रोखलं तेव्हा नेमकं काय घडलं पाहूयात। माझ्याकडे हा तू बोल, माझ्याकडे रेकॉर्डिंग ऐकवतो। आता रेकॉर्डिंग ऐकत आहोत आम्ही। नाही तर आपण ऐकूच जाय। अगं तू फोन कर। काल बघा वाळूमध्ये आम्ही आलो तुमच्याकडे सकाळी। तर ते पोलीस स्टेशनला आमचे मुलगे गेलेले भेटायला वाघे सरांना। तर ते बोलले थांबा जाऊ नको हे करू नको मी भैया साहेबांशी बोलून घेतो। मग तुम्हाला कॉल लावलेला सुरू करा। हो पण तुम्ही कॉल करा ते म्हणतात थांबा थांबा। तुम्हाला काय करायचंय तुम्ही सुरू करा ते बोल। चालेल ठीक आहे। काय नाही चालेल। ओके आता तुमका कोण सांगला भैया साहेबांनी सांगला ना हा कधी फोन केलेला तुम्ही? सकाळी आज सकाळी कोण भैया साहेबांना केला होता? आणि काय साहेबांचं का नाट्य पोलीस साहेबांचं साहेबांनी पण सांगितलं करा आजचा कालचा दिवस थांबक सांगल्याने आजपासून चालू करा। मग कोण सांगल्यान? साहेबांनी खायच्या साहेबांना वाघे साहेबांनी साहेब काय बोलले, साहेबाशी माझा काय घेणं नाही, तुम्हाला मी सांगितलं ना, direct त्यांना तुम्ही मी चालू direct करा। contact करू। ओके ठीक आहे। माझ्याकडे हा तर तक्रारदाराने जनता दरबारामध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता। त्या दरम्यान काय घडलं पाहूयात। पर्सनली तिथे जावा। पोलीस पण त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे त्याची। तिथे इन्स्पेक्शन करून जे काही चालू ते बंद करा ते जे काही चालू आहे। ओके धन्यवाद। पर्सनली तिथे जावा। पोलीस पण त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे त्याची। तिथे इन्स्पेक्शन करून जे काही चालू ते बंद करा ते जे काही चालू आहे। दरम्यान वाळू माफियाचा ट्रक पकडताना नेमका काय प्रकार घडलाय पाहूयात। तर तक्रारदार रुपेंद्र कोठारे यांनी या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे। एकीकडे आपण पाहतोय लोकप्रतिनिधीच कायदा
पाळत नाहीत अशा प्रकारचा प्रकार राजापूरमध्ये घडलाय. कारण थेट प्रकारे अवैध वाळू उपसायला एका प्रकारे समर्थन आमदार किरण सामंत यांनी दाखवलेलं आहे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील हा संपूर्ण प्रकार आहे. अर्जुना नदीपात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन करण्यात येत होतं आणि या संदर्भात तक्रारदार रुपेंद्र कोठारे यांनी पत्र पाठवलं आहे. तर आमदार किरण सामंत यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया. करायला नक्की सांगितली आहे. लोक छोटी छोटी घरकुलं बांधतायत शासनाची. वाळू उपलब्ध होत नाही आहे. पावसाळा जवळ आलेला आहे. लोकांना काही रिपेअर करायची घरं आपली रिपेअर करायची गरज आहे. ह्याच्याकरता मी सांगितलं वाळू उत्खननाला परवानगी आहे हे नाही मला माहिती नाही, पण लोकांची घरं होणं गरजेचं आहे. रिपेअर घरकुलं होणं गरजेचं आहे. लोक पावसात राहू शकत नाही. आपल्या कोकणात मुसळधार पाऊस असतो. ठीक आहे ना, मी माहिती घेऊनच हा निर्णय घेतलाय. ती जनता तर मला वाटलं होतं अवैध म्हणजे फार मोठं काय चालू आहे असं वाटलं होतं. तिथे ड्रेजर किंवा सक्शन पंप लावलेला नाही. लोक हातपाटीने 2-4 टोपल्या काढून घेऊन जातात वाळू. तक्रार झाला, दंड झाला, मी भरेन. तुम्हाला जर चोरी वाटत असेल तुम्ही कसं समजा. माझ्या दृष्टिकोनातून ते पुण्याईचं काम आहे. मला माहित नाही, मी मॅडम तसं कॅल्क्युलेशन करत बसत नाही. मी लोकांची आत्ताची तिथली गरज बघितली आणि त्या निर्णय घेतला. मॅडम सरकारचं नुकसान मी तुम्हाला परत तेच सांगतो. सरकारचं नुकसान होईल तुम्ही भरेन ना. मी जबाबदार मी आहे त्याला. असं नसतं. लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी मी 3 लाख लोकांमधून निवडून आलो. प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचू शकत. तर या संपूर्ण प्रकारावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची काय प्रतिक्रिया आली ऐकूया. असं काही करता येत नाही. अवैध उत्खननावर कारवाई झाली पाहिजे, ती कारवाई होईल. ज्याने उत्खनन केलं असेल त्यांच्यावर कारवाई होईल. असं काही करता येत नाही. अवैध उत्खननावर कारवाई झाली पाहिजे, ती कारवाई होईल. ज्याने उत्खनन केलं असेल त्यांच्यावर कारवाई होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.